प्रत्येकाला अनुभूती अनुभवा येतच असतो, पण सद्गुरूंची अनुभूती आणि सर्वसामान्य माणसांची येणारी अनुभूती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एखाद्या सर्वसामान्य तुमच्या आमच्या माणसासारखी अनुभूती सर्वसामान्य माणसाला येते, तर त्या अनुभूतीमध्ये देण्यामध्ये घेण्यामध्ये अनुभूती त्या माणसाचे आचार विचार वासना भरलेल्या असतात. जेव्हा सद्गुरूची आपल्याला अनुभूती येते तर ती अनुभूती वासना विरहित असते. वासना म्हणजे फक्त कामवासनाच नाही धरायची, प्रत्येक गोष्ट ही वासनेतूनच निर्माण होते. लोकांना वासना म्हणलं की काम वासनाच फक्त दिसते, पण आपले विचार त्याच दिशेने असतात. फक्त काम वासना म्हणायची नसते. वासना खायचं म्हटलं तरी वासना, कपडे घालायचे चांगले चांगले तरी ती सुद्धा वासना. मला विमानाने जायचंय, मला गाडीने जायचंय, मला रेल्वेने जायचंय, हे सारखं जायचंय जायचंय जायचंय, ही सुद्धा जाण्याची वासना. प्रत्येक गोष्ट ही वासनेतून निर्माण येते. पण जेव्हा सद्गुरूंची अनुभूती तुम्हाला येते तेव्हा ती वासना विरहित असते. माणसाची अनुभूती अनुभव येतो तर त्या अनुभवातून त्या माणसाला काहीतरी मिळवायचं असतं, मिळवण्यासाठी तो त्याला देत घेत असतो.